भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. त्यामध्येच आज पुन्हा एकदा SIT कडून खरातच्या चौकशीला सुरुवात झाली. आर्थिक व्यवहार आणि नेटवर्कवर फोकस करून SIT कडून चौकशी केली जात आहे. नाशिकचा भोंदू अशोक खरात याचे एकामागून एक कारनामे पुढे येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात थेट भोंदूचे कारनामेच वाचून दाखवले. आता चारही बाजूंनी भोंदू अशोक खरात फसला. पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळत या भोंदूला अटक केली. महिलांवर अत्याचार करतानाचे त्याचे 100पेक्षा अधिक व्हिडिओ पोलिसांकडे आहेत. बड्या अधिकारी आणि नेत्यांसोबत त्याचे जवळचे संबंध आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भोंदू अशोक खरात यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. रुपाली चाकणकर अशोक खरात यांचे पाय धुवत असल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले. या प्रकरणात थेट काही फोटो आणि व्हिडिओ पुढे आल्याने रुपाली चाकणकर यांच्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा थेट राजीनामा देण्याची वेळ आली. रुपाली चाकणकर यांच्यावर काही गंभीर आरोपही करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की भोंदू अशोक खरात याला मदत करणाऱ्या एकलाही सोडणार नाही. या दरम्यानच आता अशोक खरात याच्या समस्येत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग 7व्या दिवशी चौकशी सुरू आहे. SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या उपस्थितीत चौकशीला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 10 वाजता चौकशीला सुरुवात झाली. कालच नाशिक न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आणि भोंदूचा पोलीस कस्टडीमधील काळ वाढला आहे. लैंगिक शोषणाचे विविध गुन्हे, आर्थिक व्यवहार आणि नेटवर्कवर फोकस करून SIT कडून सखोल चौकशी सुरू आहे. खरात प्रकरणात अजून किती धक्कादायक खुलासे होणार याकडे राज्याचे लक्ष आहे.